तुम्हाला नावं ठेवतोस टोमणं कुठं मारला ग मी? नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज परीच्या स्कूलमध्ये राखी कॉम्पिटिशन आहे आणि त्यासाठी त्या तयारी चालल्या. म्हणजे जे काय घरी अवेलेबल आहे त्याच्यातनं राखी बनवायच्या, प्लास्टिक वगैरे यूज न करता. तर इथं लोकर आहे आणि थोडंफार काचेचे एक छोटे छोटे कट्स आहेत असे. तर त्याच्यामध्ये एक छोटंसं फ्लॉवर आणि या लोकरीपासून एक काहीतरी असं बनवायचं चालू आहे. थोडंफार तिनं युट्यूबवरती पण बघितलेलं आहे, ते आमचं चालू आहे. तर बघूया. बस 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 डायरेक्ट हे पण लावून बघू शकतेस. हे असं तिरकं लावायचं, सरळ नाही लावायचं. असं आहे ना, हे असं तिरकं करायचं. हे जॉईंट करत असं तिरकं लाव, जॉईंट करायचं खरं एकमेकाला. आता जर हे आतलं ऍडजस्ट करायचं असलं तर पेन्सिल घ्यायची. आता ही जोडले त्यामुळे मी घेणं झालं. ही पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलच्या टोकानं असे आतली बाजू ऍडजस्ट करायची. कळलं का? असं आतलं जोडायचं असेल तर एखादं लेस जवळ गेले किंवा एखादं लेस गॅप पडलाय तर ह्याच्याने असं ऍडजस्ट करायचं. आणि आज जर आम्ही रिलॅक्स आहे आणि गणेशला पण आता आवरून पटकन स्कूलला जायचं आहे. माझं सगळं आवरलेलं आहे, फक्त माझं थोडंसं काम बाकी आहे, ते मी करेनच. पण गणेश जायच्या आधी पटकन एक व्हिडिओ करायचा आहे आणि आम्ही गडबडीत तो व्हिडिओ करत आहे. तर त्याचे काही BTS पण आम्ही नक्कीच टाकू. तर चलो पटकन व्हिडिओ करूया. तुला लपाछपी खेळायलास काय? तर आमचं फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे आणि शूट करताना इतकी मज्जा आली आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमीपेक्षा शूट आजचं आमचं लवकर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही लवकर मोकळे झालोय. आणि त्यात असं झालंय की गणेशला आज आता जेवायला वेळ नाही आहे, कारण बरोबर कट टू कट टायमिंग झालेलं आहे त्याचं स्कूलचं वगैरे. त्यामुळे म्हणलं की एक तरी चपाती दे, तेवढंच खाऊन जातो, आल्यावर परत जेवतो. तर ठीक आहे, पोटाला आधार म्हणून थोडं खाऊन जातोय. मग त्याच्यानंतर मी जरा आवरून वगैरे मग मी पण जेवेन. तर गणेश आता जेवलाय आणि नुकताच स्कूलला जाण्यासाठी आता बाहेर पडणार होता, तेवढ्यात पाऊस चालू झालेला आहे. गेला, तुम्हाला दाखवेपर्यंत गेला आवडतो पाऊस. गणू पाऊस गेला. मी असं म्हणणार होते की बहुतेक पावसाला पण वाटते की मला सोडून गणेशनं जाऊ नये, म्हणून मे बी पाऊस येत असेल. पण तुम्हाला दाखवेपर्यंत परत पाऊस गेला. म्हणजे पावसाला असं वाटतं की हे कोणाला दाखवू पण नाही. चलो, काय करणार आहे, जाणार आहेस? हे आता शूटमुळे थोडंसं पडलेलं आहे आणि मी आता जस्ट आवरतीये, कारण गणेशला थोडा वेळ द्यायला पाहिजे ना. गणेश जातोय त्याच्या जॉबवरती. चककतोय असं का म्हणतोयस रे गणेश? चककतोय ना. बघ, तू नाही दिसलास तर तुझ्या शर्ट वरून तू ओळखते. असं का बोलतोस तू गणू? पूर्ण तू असं का बोलतोस गणू? कच्छ बोलतो मी. मला आवडत नाही बाबा तू. तुला आवडत नाही? बघ, माझं एकच असते, आपल्याला दुसऱ्यांनी मापात काढायच्या आधी आपण स्वतःला मापात काढून घ्यायचं आणि खुशी मानायची. असं नाही करायचे. मग बस, नको नको. मी तुझं शान करायचं आणि मी तू माझं डबल शान. कसं का असं ना गणू, तू मला असं हे केलं तरी चालते. मला माहित असं तू माघारी काय करणारच मागे. तुम्ही यार गाडी दिल्या ते असं मग तुला सांगितलं का नाही जाणारच त्यावेळेला सांग म्हणून. सांगितलं तू म्हटलं 2 दिवस लागणार. आज सांग, मग आज सांग. होय, जा. पावसाचा आज नेम नाही. येतापर्यंत तू येशील, उगाच भिजत येत आहे. कपडे आधीच वाळणं, आता अंगावरच्या कपडे वाळत घालायची, उद्या धुवायची आणि हे करायचं ते करायचं. इतकी कामं कोण करायची? त्यापेक्षा गप 4 व्हीलर घेऊन जायचं, गब्बीन भिजता पावसातनं परत यायचं. कुणी सांगितलंय तिथं वाळत घातलेलं असतंय, सॉक्स नसेल तिथं कपाटात असते. किती वेळा तेच सांगायचं? जागा माहित नसतात काय तुम्हाला? किती बोलायचं ते? काय मटक्याचं तोंड असतंय माझं? सारखं कसं मला नावं ठेवतोयस रे तू? उगाच बायको काय बोलत नाही म्हणून आपलं बडबड करायची. जिथं तिथं वस्तू असतात आणि कसं बोलतोस तू मला? काय इकडे म्हणतोस? मला काय ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. दरवेळेला म्हणजे चुका काढत असतोस तू. मला काय फॅक्ट ऐकून घ्यायचं नाहीये. नाही, एक कुलूपान माझ्या तोंडाला मग बोलतो, तोपर्यंत काय बोलत नाही. फॅक्ट सांगतो, चांगल्या माणसाला नेहमी नावं ठेवली जातात मित्रांनो. कोण आहे ते चांगला माणूस? तू म्हणजे तू म्हणालास की तुम्हाला नावं ठेवतोस. वास घ्या शांत बस. धुतलेलं आहे ते, मग हे का करायलेस? तुला धुतलेला याच्यावर विश्वास नाही. चल मित्रांनो, असं आमचं मजाक मस्ती आहे ते चाललेलं असते. तर तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. गणेशला असं मारून जरा बारीक करते. मग तर संतूर पप्पा दिसतो.
मग तो संतूर पप्पा दिसतो. तर मित्रांनो गुड न्यूज अशी आहे की आम्हाला यूट्यूबवरती फक्त 10K व्हायला 6 सबस्क्रायबर बाकी आहेत. आणि एवढं एक्साइड आहे ना की 10K कधी होतात ते, त्यासाठी मी जुळणी पण केल्या. म्हणजे येतानाच आम्ही मस्तपैकी पार्टी बॉम्ब आणि 10Kचं एक हे घेऊन आलो होतो. तर पूनमला माहीत नाही हे मी घेऊन आले होते. आणि पूनमला मी सकाळी जातानाच सांगितलं होतं की नाही, मला असं वाटत होतं की 10K संध्याकाळपर्यंत होतील, पण नाही, आता 4 वाजल्यात आणि सकाळी आमचे जेमतेम 9,200 होते. तर आता 10K व्हायला फक्त 6 बाकी आहेत. पटना झाले, एवढ्या लवकर 10K व्हायला लागलेत आम्हाला. शेवटी पूनमचे कष्ट म्हणायला गेलं तर काय हरकत नाही, कारण एवढी मेहनत घेते ती तिच्या चॅनलसाठी. खरंच म्हणजे सगळ्यांचे कष्ट आहेत आणि मेन म्हणजे तुमची साथ आहे. येस, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही आता एवढ्या लवकर आम्ही या स्टेजवर पोहोचलेलो आहे. 10K म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि थँक्यू सो मच, खरंच थँक्यू सो मच. आणि मी लाईव्ह या इथे लावलेलं आहे, या इथे फक्त 5 सबस्क्रायबर बाकी आहेत. 5 पटापटा करून टाका मित्रांनो, पटापटा करून टाका. अरे आम्हाला जरा टाइम द्या. कशी गडबड चालू आहे बघा मित्रांनो आमची. द्या मला पण एक. त्यांना फुगवायला त्यांना नाही फुगत. अरे वा, पटकन होते त्यांना. बस ते फुटते नाही तरी. हे बस. अरे कसं आहे, घडी कशी घातली. तेरी बायको को पूछ. मी करणार. बरं पटकन कर. पार्टी पण कोण फोडणार? पूनमच फोडू दे की. क्या है? ते मी इंस्टावर जातोय काय लाईव्ह. हे काय आहे? अरे गेली की लाईट ह्याची? नाही झाली, येते की असं कर की त्याला. तुमच्यासाठीच हे चाललंय. फुटतंयच हे गाणं. अरे ते हात काय टाकले असते, वा. ते टाकून फुगवत होतीस. अरे पाईप घालूनच फुगवतात की. अरे मग कशा तोंडात फुगला असते की पुणे ते. चिकटपट्टी लावा काय? अरे तिकडे म्हणते जुगाड काय. सांगितले काय? सांगितले की ते केले बघा बघ, रिफ्रेश करा केले बघ. 1,000 आठ काय झाले. लागलंय? अरे ते पार्टी बॉम्ब फोड की. अरे यार, इकडं कोण उडवते. अरे काय व्हॉट रबेश मॅन. करा आपण. हे बघा बारका आहे आमच्या सगळ्यात घरातला सगळ्यात बारका माणूस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर झिरो जाऊन लय मोठा पोपट केला. मजा अशी झाली की पाप फोडून काढलं. 10K आणलं होतं पण 1K त्यातला झाली. झिरो फुटलाय. यानंतर आता पण त्यातला झिरो फुटलाय. मग मी असं करू शकते. एवढं पाच मध्ये हवा मारत होती त्यात. एक गरीब वाटेल ते झिरो. तर मित्रांनो फायनली आमचे 10K कम्प्लीट झालेले आहेत. इंस्टाग्रामवर थोडं लाईव्ह गेलो होतो, त्यामुळे आणखीन पटापटा आमचे सबस्क्रायबर वाढले. खरंच थँक्यू सो मच. आता स्कूलमधनं आल्या लाईव्ह गेलो होतो मी यूट्यूबसाठी. सबस्क्रायबर आपले 10K होणार होते म्हणून गेलो होतो. आणि पूनमने हा कचरा केला आहे बघा, हा सगळा कचरा केला आहे. तो आता मलाच लुटून काढायला लागणार आहे, कारण आता मी जेवायला बसणार आहे. कारण स्कूलमधनं आल्याला एवढी भूक लागते ना मित्रांनो, जाम भूक लागते. मलाच लोटून काढायला लागणार आहे. बरोबर आहे, सगळं स्वतःवर घेतोयस. मग तू काढणार आहेस? काढ आता. असं बोलले की जरा मला वाटलं मदत करेल, पण हे उलटा अंगलट आलं मित्रांनो. चला पिलू ताटं घ्या. चला कोण लोटायला सांगा बरं. कोण इकडं? मी लोटतो, तू वरचं झाड. आण. आण. लोटतं रे नाही, आता मीच लोटतो. आण लवकर. लोटतं नाही. ते झाड तुला लोटणं सोपं होतं का ते वरचं घाण काढणं सोपं होतं का? अरे सगळंच सोपं आहे मला. लोटणं बिटणं काय काय लोटत नाही मी. सगळं सोपं आहे माझ्यासाठी, है ना मित्रांनो. पाणी. तांब्यावरून तिकडे तांब्यावरून आलेस ना, फिल्टरला तांब्या लावल्या गेलं पाणी वाटतं. तोडून भरले ते. होय, नवऱ्याला गडबडीने मदत करायला आलो. नवऱ्याने टोमणा मारला. टोमणं कुठं मारला ग मी? कसं साफ केलाय बघा, इकडे बघा. टोमणं कुठं मारला? ते आता पडले ते. साफ करणारे व्यक्ती हे साफ करणारे. परीने टाकल्या बघ ते ह्याच्यावरचं. त्याच्यावरचं उगाचच खाल्लं घेऊन टाकल का? आधी खाल्लं नाही रे, त्या ह्याच्यावरचं होतं ते टाकले तिनं. ते ऑलरेडी होतं ना तिथं, त्याशिवाय कसं पडेल ते? उगाच आपलं
तर मित्रांनो मी लोटून नाही काढलं पूनमने लोटून काढले आता ते तो कचरा सगळा आहे ना तो पूनमने लोटून काढलं जो तिनं पसरवला होता स्वतःच तिने स्वतः सगळं लोटून काढायला लागलं. काय मी काढतोय उगाच नाव आपलं पुढे करायचं. कसलं थापा लावते थापा लावते. कसलं थापा लावते पुणे मग सकाळ सकाळचं मी लोटून काढतोय. कोण म्हटलं? मी काय सबूत? स्वतः काय सबूत? गणेश मानवर काय सबूत आहे? मी आहे की सबूत मी ह्या माझ्या डोळ्यानं बघितले मी स्वतः लुटून काढतो त्याचे Proof पाहिजे, proof. प्रूफ पाहिजे मित्रांना प्रूफ पाहिजे मित्रांनो 10Kचं सेलिब्रेशन करणार होतो आणि पूनमला 0 फुगवायला दिलं होतं ते 0 फोडून टाकल्या आणि पार्टी बॉम्ब उडवला म्हणून आडवा धरलाय आणि ते कसं उडवायचं बघायला गेल्यात आणि ते आडवा उडले ते काय म्हणाले फक्त 0 नाही डबल 0 पाहिजे. डबल 0 पाहिजे अच्छा 100K पाहिजे हा, हुशार आहे ते पण लवकर होतील मित्रांनो आहे की नाही तुमची साथ असेल तर आम्ही सर्व काही करू शकतो. आणि मित्रांनो खरंच थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि 10K झाल्यात असंच 100K पण तुमच्या आशीर्वादाने लवकरच होऊ दे हे की नाही हे की नाही पुणे हा तुझं आवडते का आज मित्रांनो स्कूलमधून आत्ता आलोय अजून जेवलो नाही मित्रांनो आल्या लाईव्हला गेलो होतो आणि इन्स्टाला पण लाईव्ह गेल्यावर पटापटा लगेच आपल्या मित्रांनी लगेच सबस्क्राईब करून टाकले सुट्टी देत नाहीत आपले सगळे भाऊबंद. तर हा व्लॉग आपण इथे संपू पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय गुड नाईट टेक केअर.